साताऱ्याच्या फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात 2 दिवसांपासून फरार असलेला आरोपी पीएसआय गोपाल बदने अखेर स्वतःहून पोलिसांच्या स्वाधीन झालाय। शनिवारी मध्यरात्री 12:30 ते 1:30च्या सुमारास गोपाल बदने फलटण शहर पोलीस ठाण्यात येऊन सरेंडर झालाय। डॉक्टर महिलेने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या हातावरच्या सुसाइड नोटमध्ये पीएसआय गोपाल बदनेवर अत्याचार केल्याचा थेट आरोप करण्यात आला होता। यामुळे या प्रकरणामध्ये गोपाल बदनेच मुख्य आरोपी असल्याचं स्पष्ट झालं होतं। सध्या गोपाल बदने हा फलटण पोलिसांच्या कस्टडीत असून आज दिवसभर त्याची चौकशी सुरू राहणार आहे। आज रविवार असल्यामुळे त्याला जिल्हा सत्र न्यायालयात हजर करणार का याबाबत मात्र अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नाही। पीएसआय बदनेचं अचानक स्वतःहून शरण येणं हा प्रकरणातला टर्निंग पॉइंट असून मृत्यू प्रकरणातील तपासाला आता नवीन वळण मिळण्याची शक्यता आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।